पार्टी बनवायची दोन मिनिट ऐका, एक मिनिट गाडी घे ना. एंटी करप्शन ठाण्याला पकडलंय आणि तिकडून इकडे भ्रष्टाचार इकडे आला होता चोर धंदे करायला. यांनी दाखवली का सीवनची यांच्याकडे काही नसताना कशी तोडायला चोरासारखे बळताय आणि आज विचार दाखवतो. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पुन्हा एकदा वसई पश्चिमेच्या सर्वे क्रमांक 1 ते 2 या जमिनीचा वाद आपल्या समोर आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून आगरी सेनेने हे प्रकरण उचलून धरलेलं आहे. खरं तर ही जमीन राऊत कुटुंबियांची आहे. राऊत कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राहत आहे. आज वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी या ठिकाणी येऊन तोडक कारवाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या वेळेला आपण सुबोध ठाणेकर यांना प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की आम्ही या ठिकाणी कारवाई करायला आलोच नाही. या उलट ते असं म्हणाले की हे जे घर आहे जे मी आपल्याला स्क्रीनवरती दाखवतोय हे C1 मध्ये आहे, परंतु घरात राहणारे शेतकरी कुटुंबांचं असं म्हणणं आहे हे C1 नसून C2 आहे. असं असताना ज्या वेळेला ठाणेकर यांना आपण प्रश्न विचारले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही कारवाई करायला आलोच नव्हतो. मग राऊत कुटुंबियांचं घर कोणी पाळलं या संदर्भात आगरी सेनेचे सुजित चव्हाण आक्रमक झाले. त्याचबरोबर त्यांनी उपायुक्त हेरवडे यांना शेण लावणं अशी भाषा वापरली. पाहूया या संदर्भात आगरी सेनेचं आणि शेतकऱ्याचं नेमकं काय म्हणणं. जी कारवाई केली महानगरपालिकेच्या सांगण्यावरनं केली आहे का? हा सांगा ना सर. हो सर 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 पत्रकारांना तर सांगा ही जी कारवाई केली आहे ती महानगरपालिकेच्या सांगण्यावरनं केली आहे का? ही आता यांचं असं म्हणणं की तुम्ही तोडलंय घर त्यांचं. आमचं घर तोडलेलं नाही, घर तोडलेलं आहे आणि घर तोडायला आलेले JCB 2 घेऊन. C1 आहे, C1 नाही C2B आहे. माझ्याकडे पेपर आहेत, दाखव पेपर. C2B यांच्याकडे माझे पेपर नाही आहेत, पामचे पेपर आहेत आमच्या घरात. घर तोडलेलं नाही तर मागे कारवाई कोणती केलेली आहे? मागे पडलेलं आहे ते कसलं पडलेलं आहे? सर घर तोडलेलं होतं ते मागे कसं पडलेलं आहे ते? सर सर हे पडताय, हे बघा, हे पाहिले. हो सर सर हे बघा सर हो सर यांच्याकडे पेपर आहेत तरी. सर पण तुम्ही इथे काय आता म्हणजे महानगरपालिकेच्या सांगण्यावरून आला होता का सर? आमच्या उत्तर द्या घरात ना कुठे गेलाय? सर. साहेबांकडे कोणताही उत्तर नाही. सर प्लीज सर 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 प्लीज आन्सर मी सर 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 तुम्ही फक्त मीडियाला एवढी माहिती द्या. हा नाही नाही त्यांना नका, आम्हाला द्या आम्हाला हा. C1 ची नोटीस होती. C2B ची आहे. आता बघा माझं नाही बोला 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 बाकी त्यांचं तुम्हाला बोलायचं नाही बोला बोला बोला. मी सहाय्यक आयुक्त आहे हो. वसई विरार महापालिका वसई विभाग I प्रभागाचा. हा C1 ची नोटीस होती, त्यांना हिअरिंग दिली. C1 नी स्ट्रक्चर ऑलरेडी मध्ये ते C1 होतं. 2022ला पण C1 होतं आणि 2024ला पण जो स्ट्रक्चर ऑलरेडी केलं ते C1 होतं. त्यानुसार आम्ही ते तोडक कारवाई करायला आली. त्यांचं म्हणणे आहे ते C2B त्यांच्याकडे पेपर्स आहेत, तर आम्ही जर त्यांनी 15 दिवसाची मुदत मागितली. 15 दिवसात ते म्हणाले आम्ही सबमिट करतो. बोलो 15 दिवसात तुम्ही सबमिट करा आणि मग आपण नाही. पण तुम्ही मागून जी JCB आणली मग ती JCB कोणाची? नाही 15 दिवसाची मुदत देऊन फसवून मागून कारवाई केली. सर पेपर तर बघा त्यांचे. पेपर महापालिका C2B हे बघा C2B ची बिल्डिंग आहे. यांना दाखवून सबमिट करा. 15 दिवस दिलेत त्यांना. हे बघा ऑफिशियल बघा. यांच्याकडे 2022 पासून मी देतोय. त्यांना दिले त्यांनी अॅक्नॉलेजमेंट दाखवली. हे बघा दिला acknowledgement आहे. हे बघा हे बघा एक मिनिट थांबा इकडे. थांबा इकडे acknowledgement दाखवतो तुम्हाला. तुम्ही सीवनची दाखवली का? गाडी घे ना. एंटी करप्शन ठाण्याला पकडलंय आणि तिकडून इकडे भ्रष्टाचार इकडे आला होता चोर धंदे करायला. यांनी दाखवली का सीवनची
यांच्याकडे काही नसताना कशी तोडायला दाखव ना आपला Acknowledgement दाखवतो ना मी. दाखव बघा ना आणि हा स्क्रीनशॉट दाखवतो पोलीस प्रशासन आणि लेडीज चोरासारखे पळतायत. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, घराचा असेसमेंट उतारा, घराचे लेटेस्टचे लाईट बिल आणि घराचे आमचे 1987 पासूनचे टॅक्स पजेशन आम्ही सगळं दाखल केलेलं आहे नगरपालिकेमध्ये. नगरपालिकेने यांच्याकडनं कोणत्या रीतीने परमिशन घेतलंय फक्त यांना विचारावं. आमच्याकडनं एकही पेपर न पोलिसवाल्यांनी मागवलाय प्रोटेक्शन द्यायच्या पहिले, न पोलिसवाल्यांनी आम्हाला प्रोटेक्शनसाठी काय फोन केलाय. सकाळी हे इकडे पूर्ण ताफ्याबरोबर आलेले आहेत पोलीस आणि आमचं घर तोडलेलं आहे. घर तोडून हा इकडे हे कोणाला सपोर्ट करतात म्हणजे मग आम्ही शेतकरी जीव द्यायचा का? वाडवळ समाजाच्या शेतकरी ओबीसी जातीचे आम्ही काय करणार? आमचं वडलोपार्जित घर आहे आणि तुम्ही एका साईडचं ऐकून तुम्ही आमचं घर तोडायला आणि त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. म्हणजे आता आम्ही जायचं कुठे? पोलीस आणि महान अधिकाऱ्यांच्या असताना मागून यांची परमिशन नसताना सुद्धा अनलिगली माझं घर तोडलेलं आहे तेव्हा पोलीस ते माहिती नाही कोणी केलं आणि कोणी केलं ते माहितीच नाही. म्हणजे पावसाचा विषय आहे, घरी लेडीज राहतात, चुकून त्यांना शॉक लागला आणि त्याची जर जीवहानी झाली याचं पूर्णच्या पूर्ण महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि पामच्या जागेवर जाणार. आणि आमच्या बायका आहेत जे राहतात. एक मिनिट मी बुलडोझरला थांबायला गेली, तो ड्रायव्हर दगड घेऊन बसलेला मध्ये आणि तो फेकून मला मारत होता. आम्ही थांबायला गेले तेव्हा आणि आणि 150 बाउन्सर मागवले, 150 बाउन्सर. आमची भूमिका हीच असणार आहे. हा जो साहेब सुबोध ठाणेकर आहे हा भ्रष्ट अधिकारी आहे. हा जो ठाण्यामध्ये ह्याला अँटी करप्शननी रेड हँड पकडलेला आहे, ह्याला आता आम्ही अजिबात नागरिकांना सोडणार नाही. आणि ऐकून घ्या, हेरवडे हा एक नंबरचा चोर आणि भ्रष्ट अधिकारी आहे. ह्याला येत्या 10 दिवसात मी स्वतः आयुष्यात शेण लावणार आणि शेण मला जेलमध्ये जायला लागला तरी चालणार. हे बघा आमचं घर तोडून महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनचे माणसं आमच्या घरात घुसले. याची काही आम्हाला न पेपर दिलाय ना नोटीस दिलेली आहे. इकडे या, तुम्हाला दाखवतो. हे आमची ट्यूबलाईट काढली आणि ही त्यांनी ट्यूबलाईट लावून दिलेली आहे आम्हाला. एक मिनिट, ही ट्यूबलाईट जी आहे ही नगरपालिकेने स्वतःच्या पैशाने आणून दिलेली ट्यूबलाईट आहे. ही बघा, ही माझी ट्यूबलाईट यांनी काढून इकडे ठेवलेली आहे. आणि हे बघा आमच्या घरात हे बघा हातोड्याने वार मारलेले आहे तिकडे, कारण ही बीम पडावी, आमच्या घरातली ही बीम पडावी म्हणून यांनी हे असे हातोडे मारलेले आहेत. ही पण ट्यूबलाईट आमची काढलेली होती, ही परत लावली. ही आमची पेटी पिढी दर पिढी आमची पेटी काढली, ह्याच्यातलं चोरी केलेलं आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही. आता हे बघा, हे इकडे हे बघा, हे तोडलंय, हे तोडून ठेवलं, ह्याच्यातनं हे बघा, ह्याच्यामध्ये सगळं ह्याच्यातनं तोडलेलं आहे. हे बघा असं उथल पुथल करून गेलेले आहेत हे महानगरपालिकेचे अधिकारी, उथल पुथल. हे बघा यांनी इकडे मारलेले हातोड्याचे बघा कसे आलेले आहेत. याच्यावर हातोडे मारून तुम्ही घर तोडतायत कोणाचं? त्यांच्या डेकोरेशन होतं ते असं काढून ठेवलेलं. आम्ही इकडे दरवर्षी गणपती बसवतो. हे बघा, हे डेकोरेशन काढून ठेवलेलं आहे. असं घर तोडता का तुम्ही कोणाचं? हे बघा ह्याच्यावर हातोडे मारून हे बघा, हे आमचं लॉक तोडलंय. इकडे लॉक होता, इकडचं लॉक तोडून हे सगळं आमच्या ह्याच्यात आणून ठेवलेलं आहे, कारण हे सगळं दाखवावं इकडे की हे पडित आहे. हे बघा, हे सगळं अख्खं इकडे हे सामान हे त्यांचं सामान आहे, आमच्या घरात आणून ठेवलेलं आहे त्यांनी मुद्दाम इकडे की पडीत दाखवायला. हे त्यांनी हे तोडलेलं होतं लास्ट टाइम पण, आणि आमच्या घरात फोडी झालेली म्हणून आम्ही हे दरवाजा बसवलेला आहे इकडे. इकडनं पण हे बघा, हे इकडचे मार्क आहेत, हे सगळं फोडलेलं आहे त्यांनी आमचं. त्यांची गुंडागर्दी बघा. हे आमचं राहतं घर आहे. आज पावसाचे 4 महिने इकडे वायर आहेत. हे बघा, हे तोडलंय आमचं राहतं घर, तोडलंय आमचं. आणि इकडे आमची मोटर काढून ठेवलेली आहे बघा. इकडे ही मोटर होती, हे माणूस इकडे राहत म्हणून मोटर ठेवतो का? हे बघा, इकडे आमची बायका राहतात. हे बघा, हे अख्खं तोडलेलं आहे. वर पासून आमचं इकडे कापड होतं. आता हे कापडाची जिम्मेदारी कोण घेणार? कापड आमचं फाटलेलं आहे, आम्ही पावसाला या जूनला लावलेलं आहे, याची बिल पण आहे आपल्याकडे. बातमी आपण पाहिलीत, प्रकरण काय आहे तेही आपल्याला कळलं. कशा प्रकारे कशा पद्धतीने आज वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त काम करतात. जर सहाय्यक आयुक्त यांना कारवाई करायची नव्हती, मग ज्या बुलडोझरने घर पाडलं ते बुलडोझर कोणाचं होतं? आता या प्रकरणात पोलीस ज्यांनी बुलडोझर चालवला आहे किंवा ज्यांचा बुलडोझर आहे त्यांच्यावरती कारवाई करेल. आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. अशा प्रकारे अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं घर तोडणं कितपत योग्य आहे? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.